मी अनेक वर्ष बाबासाहेबांच्या ह्या जयंतीला इथे येत असतो, पण ह्या वर्षी माझ्या मतदारसंघामध्ये कोरबा मिठागर येथे बाबासाहेबांचा नाही म्हटलं तर एक मोठा स्टॅच्यू मी तिथे बसवला बाबासाहेबांचा, आणि आज देवेंद्र साहेबांच्या हस्ते ते उद्घाटन होतं. त्याच्यामुळे सकाळी तिकडची गर्दी जनता आली होती उद्घाटनाच्या वेळी, म्हणून मी तिथे थांबलो होतो. पण मला इथे येता आलं नाही, म्हणून मी आता बाबासाहेबांच्या दर्शनासाठी इथे आलोय. चैत्यभूमीवर आज कार्यक्रम होता. मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या अगोदर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भाषण व्हायचे होते, पण त्यांना बोलण्याची संधी भेटली नाही. याला कसं पाहता? विसंगती दिसून आली. काही त्या लोकांचे प्रॉब्लेम असेल, मला काय माहिती नाहीये. प्रॉब्लेम म्हणजे काय, कुठे काही लवकर जायचं असेल, का असेल, असेही प्रॉब्लेम असू शकतात. आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं असेल तुम्ही भाषण करा म्हणून. असं होते ना, काही वेळ असे प्रसंग येतात, किंवा राज्यपालांचं काहीतरी अर्जंट काम असेल, त्यांना कुठे जायचं असेल, असे त्यामध्ये विरोधकांचं काम विरोधक करणार, आम्ही आमचं काम करणार. ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत यायचं पण घेत नाहीत असा मोठा दावा भाजपच्या चंद्रकांतदादा पाटलांनी केलेला आहे. काय सांगायचंय? त्यांना सत्तेत यायचं आहे, पण भाजप घेत नाही असा दावा चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेला आहे उद्धव ठाकरेंच्या पक्षासाठी. तुम्हाला एवढंच सांगतो, आम्हाला जे अनुभव आहेत, आम्हाला जे आयुष्यभर बाळासाहेबांचे, आम्ही हाडामासाचे शिवसैनिक, आम्हाला जे अनुभव आहेत ते कधी आम्ही बाळासाहेबांना कुठे हे तसे नातू मुलं येते बाळासाहेबांना, त्यांना कुठे वाईट वाटू नये म्हणून मी कधी माझ्या मुखातून एक शब्द मी त्यांच्या विरुद्ध काढला नाही, भविष्यामध्ये सुद्धा काढणार नाही. सर, एक अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं काम 10% पूर्ण झालंय असा दावा दादांनी केलेला, चंद्रकांतदादा पाटलांनी केलेला आहे. यात किती तथ्य आपण काय म्हणाल? बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे त्यांच्या आवाक्यामध्ये, अजितदादांच्या आवाक्यामध्ये, एकनाथ शिंदेच्या आवाक्यामध्ये हे काम आहे. ते हे लोक काम जास्तीत जास्त लवकर करतील ही अपेक्षा आहे. लास्टचा प्रश्न सर, इतर अनेक वादावर पुढाकार घेणारे फडणवीस साहेब फुले सिनेमाच्या वादावर पुढाकार घेऊन हा वाद का मिटवत नाही असा प्रश्न संजय राऊत साहेबांनी केला. हो, तुम्हाला सांगतो, मला एवढंच सांगायचं आहे, मला जास्त काय सांगायचं नाही. आधी जनतेतून निवडून या, नंतर आम्हाला तत्वज्ञान शिकवा.